नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वी विज्ञान भाग 2 यामधील प्रकरण 8 पेशी विज्ञान व जैवतंत्रज्ञान या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत. त्यामध्ये आज आपण जैवतंत्रज्ञानाचे व्यावहारिक उपयोग या घटकासंदर्भात माहिती करून घेणार आहोत. चला तर मग आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तंत्रज्ञानाचे व्यावहारिक उपयोग बघा. पहिला जो उपयोग आहे तो आहे पीक जैवतंत्रज्ञान. कृषी क्षेत्रात जैवतंत्रज्ञानाचा उपयोग कृषी उत्पादकता आणि विविधता वाढण्यासाठी केला जातो. त्यानंतर आहे संकरित बियाणे. 2 वेगवेगळ्या पिकांची जनुके एकत्र करून विविध पिकांच्या संकरित जाती निर्माण केल्या जातात. फळांसाठी हे मोठ्या प्रमाणावर उपयोगी आहे. त्यानंतर जनुकीयदृष्ट्या उन्नत पिके. तर बाहेरच्या जनुकाला एखाद्या पिकाच्या जनुकीय साच्यात टाकून मिळवण्यात आलेल्या इच्छित गुणधर्माच्या पिकांना जनुकीयदृष्ट्या उन्नत पिके असे म्हणतात. या पद्धतीने पिकांच्या जास्त उत्पादन देणाऱ्या रोगप्रतिकारक, क्षारता प्रतिकारक, तणनाशक प्रतिकारक, दुष्काळी तसेच थंडीच्या परिस्थितीतही तग धरू शकणाऱ्या पिकांच्या जाती निर्माण केल्या जातात. म्हणजेच थोडक्यात जे काय निसर्गातले बदल आहेत त्या बदलांना तोंड देणारे जाती इथे निर्माण केल्या जातात. आता बीटी कापूस. बॅसिलस thuringiensis या जीवाणूमधून एक विशिष्ट जनुक काढून तो कापसाच्या जनुकाला जोडला. यामुळे बोंडअळीला घातक असलेले विष कापसाच्या पानांमध्ये आणि बोंडामध्ये तयार होऊ लागले. बोंडअळीने कापसाची पाने खाल्ली तर विष तिच्या शरीरातील अन्ननलिका उद्ध्वस्त करून टाकते व त्यामुळे अळी मरते. कारण या बोंडअळीमुळे कापूस पिकाला धोका निर्माण होत असतो, त्यासाठी हे केलेलं आहे. त्यानंतर त्याचप्रमाणे बीटी वांगे. बॅसिलस thuringiensis या जीवाणूपासून मिळालेले जनुक वापरून बीटी वांगे तयार केले जाते. बीटी कापसाप्रमाणेच हे वांग्याचे सुधारित वाण आहे, जे फळातील किडीचा नाश करते. त्यानंतर गोल्डन राईस म्हणजे तांदळाच्या ज्या जातीमध्ये जीवनसत्व अ निर्माण करणारे जनुक टाकण्यात आले, म्हणजे ते बीटा कॅरोटीन. आणि 2005 निर्माण करण्यात आलेल्या गोल्डन राईस 2 मध्ये साध्या तांदळापेक्षा 23% अधिक बीटा कॅरोटीन सापडते. आता तणनाशक विरोधी वनस्पती. तणांमुळे मुख्य पिकाच्या वाढीस अडथळा निर्माण होतो. तणांचा नाश करण्यासाठी तणनाशकांचा वापर केल्यास त्याचा विपरीत परिणाम हा मुख्य पिकावर होतो. त्यामुळे तणनाशकरोधी वनस्पती निर्माण करण्यात येत आहे. यातून बाहेर पडणाऱ्या रसायनांमुळे तणांचे नियंत्रण सहज शक्य होणार आहे. जैविक खते. रासायनिक खतांचा वापर न करता जैविक खतांचा वापर केल्यास पिकांची नायट्रोजन स्थितीकरणाची तसेच फॉस्फेट विरघळण्याची क्षमता वाढते. यामध्ये प्रामुख्याने रायझोबियम, ॲझोटोबॅक्टर, नोस्टॉक, ॲनाबिना या जीवाणूंचा तसेच अझोला या वनस्पतीचा वापर करण्यात येतो. ऊती संवर्धनाबद्दल आपण मागील इयत्तेत माहिती घेतलेली आहेच. ऊती संवर्धनामुळे वनस्पतींमध्ये जनुकीय सुधारणा करता येते, शिवाय त्या वनस्पतींचे गुणधर्म पुढील पिढ्यांमध्ये कायम राहतात. पशुसंवर्धन. कृत्रिम रेतन आणि गर्भ प्रत्यारोपण या 2 पद्धतींमुळे प्रामुख्याने पशुसंवर्धनासाठी वापरल्या जातात. यामुळे विविध प्राणी उत्पादनांचे प्रमाण व गुणवत्ता या दोन्हीतही वाढ होते. उदाहरणार्थ दूध, मांस, लोकर इत्यादी. तसेच मेहनतीचे काम करणाऱ्या जनावरांच्या ताकदवान प्रजातीही तयार करण्यात आल्या आहेत. मानवी आरोग्य. रोगनिदान आणि रोगोपचार या मानवी आरोग्य व्यवस्थापनाच्या 2 प्रमुख बाबी आहेत. एखाद्या आजारपणात व्यक्तीच्या जनुकाची काही भूमिका असेल तर ते जैवतंत्रज्ञानाच्या मदतीने लगेच ओळखता येते. जसे मधुमेह, हृदयरोग यासारख्या आजारांचे निदान आता जैवतंत्रज्ञानाच्या मदतीने त्या रोगांची लक्षणे दिसण्यापूर्वीच करता येणे शक्य झाले आहे. जैवतंत्रज्ञानाच्या मदतीने एड्स, डेंग्यू सारख्या रोगांचे निदान काही मिनिटांमध्ये करता येते. त्यामुळे उपचारही लवकर करता येतात. रोगांवरील उपचारासाठी विविध औषधे वापरली जातात. उदाहरणार्थ मधुमेहाच्या उपचारासाठी इन्सुलिन हे संप्रेरक वापरले जाते. पूर्वी इन्सुलिन घोड्याच्या शरीरातून मिळवले जात असे, परंतु आता जैवतंत्रज्ञानाच्या मदतीने तेच इन्शुलिन जीवाणूद्वारे तयार करण्यात येऊ लागले आहे. यासाठी जीवाणूंच्या जनुकीय आराखड्यात इन्सुलिनचा मानवी जनुक जोडला आहे. तसेच अशाच पद्धतीने विविध लसी, प्रतिजैविके सुद्धा तयार केली जात आहेत.